आजारी पडणं पूर्णपणे टाळता येत नाही, पण संसर्ग, जीवनशैलीशी संबंधित आजार आणि शरीराची कमजोरी यांचा धोका मोठ्या प्रमाणावरती कमी करण्यासाठी काही सवयी लावणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आहार संतुलित ठेवा. रोजच्या आहारामध्ये भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी यांचा समावेश करा. ताजी आणि घरची फळे खा. घरचं ताजं अन्न खा. तेलकट, तळलेले पदार्थ कमी खा. मीठ आणि अतिरिक्त साखरेचं प्रमाण कमी ठेवा. तहान लागल्यावर पाणी प्या. दिवसभर पुरेसं द्रव पदार्थ घ्या. नियमित व्यायाम करा. आठवड्यातून 150 मिनिटे तर नक्कीच व्यायाम करा. 2 दिवस स्नायू मजबूत राहतील असे व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. 7 ते 8 तासाची झोप खूप महत्त्वाची आहे. शक्यतो एकाच वेळेला झोपा आणि उठा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा. रात्री जड अन्न खाणं शक्यतो टाळा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे हाताची स्वच्छता राखा. जेवणापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी, शौचालयाला गेल्यानंतर, बाहेरून घरी आल्यानंतर हात साबणाने धुवा. हात धुणं शक्य नसेल तर सॅनिटायझर नक्कीच वापरा. संसर्गापासून स्वतःचं संरक्षण करा. खोकताना किंवा शिंकताना तोंड, नाक झाका. आजारी व्यक्तीशी जास्त संपर्कात येऊ नका. वारंवार हात लागणाऱ्या वस्तू आणि घरातील पृष्ठभाग शक्यतो स्वच्छ ठेवा. घरामध्ये डीप स्वच्छता ठेवा. लसीकरण घ्या. वय, आरोग्यस्थिती, गर्भावस्था, व्यवसाय आणि स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक ते लसीकरण डॉक्टरांकडून नक्कीच करून घ्या. लसीकरण हे अनेक गंभीर संसर्गापासून संरक्षणाचं महत्त्वाचं असं साधन आहे. तंबाखू आणि धूम्रपान पूर्णपणे टाळा. सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ अनेक गंभीर आजारांचा धोका वाढवतात, म्हणून त्यापासून नक्कीच दूर राहा. शक्यतो सोडण्याचाच प्रयत्न करा. मद्यपान पूर्णपणे टाळा. मद्यपानामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वजन मर्यादित ठेवा. नियंत्रणामध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पोटाभोवती वाढलेली चरबी, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. म्हणून आहार, व्यायाम, पुरेशी झोप या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ताणतणाव कमी करा. सततचा मानसिक ताण, झोप, आहार आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतो. दररोज थोडा वेळ नक्कीच चाला, जेणेकरून आपलं शरीर सक्रिय राहतं. श्वसनाचे व्यायाम करा. कुटुंबियांशी संवाद साधा. विश्रांती घ्या. स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नका. सर्दी, ताप, वेदना किंवा इतर त्रास झाला म्हणून वारंवार स्वतःहून अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधं घेऊ नका. अँटीबायोटिक्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं टाळा. नियमित आरोग्याची तपासणी करा. फक्त आजारी वाटल्यावरच डॉक्टरांकडे जाण्याऐवजी वय आणि जोखमीनुसार रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, कंबर, कोलेस्ट्रॉल आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्या. कौटुंबिक इतिहास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. पाणी आणि अन्नाची स्वच्छता ठेवा. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या. अन्न चांगलं शिजवून खा. शिळं किंवा खराब झालेलं अन्न शक्यतो टाळा. शरीराची चेतावणीची चिन्हे दुर्लक्षित करू नका, जसं की सतत ताप येणं, कारण नसताना वजन कमी होणं, खोकला, श्वास घ्यायला त्रास, छातीत दुखणं, वारंवार चक्कर येणं, लघवीत रक्त, सतत पोटदुखी किंवा असामान्य थकवा अशी लक्षणं जर दीर्घकाळ राहिली तर वैद्यकीय तपासणी नक्कीच करून घ्या. सर्वात महत्त्वाचं सूत्र म्हणजे संतुलित आहार घ्या. शरीराची हालचाल ठेवा. 7 ते 8 तासाची झोप घ्या. स्वच्छता ठेवा. तंबाखू, धूम्रपान शक्यतो टाळा. ताणाचं नियंत्रण करा. लसीकरण घ्या. वेळेवर आरोग्याची तपासणी करा. आजारांचा धोका कमी करण्यासाठी हाच मजबूत असा पाया आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी निरोगी दिसतो म्हणजे मला काही आजारच नाही असं समजू नका. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलसारख्या काही समस्या सुरुवातीला कोणतेही स्पष्ट लक्षणं न देता आपल्याला आजार होऊ शकतात. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थित तपासणी करून घ्या आणि योग्य ते उपचार नक्कीच करून घ्या.